यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्यै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन या भागवताच्या सेवेला मी प्रारंभ करतो। आपण सर्व दत्तभक्त ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्याप्रमाणे श्रोते हे उमेशाची मूर्ती, म्हणजे आपण सर्व श्रोते भगवान शंकरांचं स्वरूप आहात। आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विचाराला मी प्रारंभ करतो। या श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनेलवरून आपण श्रीमद भागवतातील एकादश स्कंदात भगवान गोपालकृष्णांनी उद्धवांना जी अवधूत गीता सांगितली, म्हणजेच भगवान दत्तात्रेयांनी यदुराजांना जो उपदेश केला, आपले 24 गुरु आणि त्या 24 गुरूंच्याकडून कोणकोणतं ज्ञान घेतलं हे ज्ञान भगवान दत्तात्रेय यदुराजांना सांगतात, तो विचार आपण करतो आहोत। मागच्या भागामध्ये आपण भगवान दत्तात्रेयांचा 12वा गुरु मधुकर म्हणजेच मधुमाशी आणि तिच्याकडून भगवान दत्तात्रेयांनी कोणता गुण घेतला त्याचा विचार आपण केला। आता भगवान दत्तात्रेय यदुराजांना सांगतात की माझा 13वा गुरु आहे तो हत्ती आहे। जंगलात हत्ती असतो, किती बलवान असतो, किती शक्तिशाली असतो, केवढा प्रचंड देह आहे त्याचा, परंतु कामवासनेच्या अधीन झाल्यामुळं त्याचा कसा नाश होतो याचा विचार, याचं ज्ञान या भगवान दत्तात्रेयांनी यदुराजाला दिले। या हत्तीला मनुष्य बंदिवान करतो। तो बंदिवान कसा करतो तर जंगलामध्ये ज्या ठिकाणी हा बलवान हत्ती आहे त्या हत्तीला आपल्या अधीन करण्याकरता, त्याच्या पायात साखळदंड घालण्याकरता, त्याला बांधण्याकरता ते काय करतात तर एक मोठा खड्डा काढतात। त्या खड्ड्यावर पालापाचोळा घालून झाकून टाकतात आणि त्या खड्ड्याच्या काठावर एक लाकडाची हत्तीण उभा करतात आणि तो हत्ती जो जंगलात फिरत असतो तो हत्ती त्या हत्तीणीला बघतो आणि कामवासनेच्या अधीन झाल्यामुळं तो पळत पळत त्या हत्तीणीला आलिंगन देण्याकरता येतो आणि त्या खड्ड्यामध्ये पडतो। खड्ड्यामध्ये पडल्यानंतर मनुष्य त्या हत्तीच्या पायात साखळदंड घालून त्याला कायमस्वरूपी बांधून टाकतो। म्हणून भगवान दत्तात्रेय यदुराजांना सांगतात की कामवासना जी आहे ही कामवासना ही आपल्याला बंधनात टाकणारी आहे। म्हणून कामवासनेला आपल्या अधीन ठेवा। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात की जंगलातले जे हत्ती असतात ते हत्ती त्या हत्तीने बरोबर मैथून करण्याच्या पूर्वी त्यांच्यात फार मोठी लढाई होते हत्तींच्या, आणि जो हत्ती जिंकतो तो हत्ती त्या हत्तीने बरोबर मैथून करतो। आणि जेव्हा यांचं युद्ध होतं त्यावेळेला कित्येक निर्बली म्हणजे लहान हत्ती किंवा शक्ती नसलेले हत्ती आहेत, हे हत्ती त्या ठिकाणी एकतर मरून जातात किंवा कायांचे जायबंदी तरी होते। हे कशामुळं तर त्या हत्तीणीच्या लोभामुळं या कित्येक हत्तींचा त्या ठिकाणी नाश होतो आणि ह्या काष्टमयी हत्तीणीच्या माग लागून तो जो बलवान हत्ती आहे तो हत्ती या माणसाच्या जाळ्यात कायमचा सापडतो, पुन्हा त्यातून तो मुक्त होऊ शकत नाही कधीही। म्हणून जर काळाच्या ताब्यात आपल्याला सापडायचं नसेल तर या कामवासनेपासून आपण दूर राहिलं पाहिजे। हे मोठं ज्ञान हा हत्ती आपल्याला देतो। ज्या ठिकाणी बघा समाजामध्ये भांडण तंटा होतो, युद्ध होतात, कित्येक युद्ध इतिहासामध्ये घडलेली आहेत,
कित्येक खून होतात, मारामाऱ्या होतात, भांडणतंटे होतात। या सर्वाच्या केंद्रस्थानी काय असेल तर ती स्त्री असते। तिच्यामुळं अशा प्रकारचे खून, मारामाऱ्या, हाणामाऱ्या, लढाया भविष्यात इतिहासात पण घडलेल्या आहेत आणि आज पण समाजामध्ये घडताना आपल्याला दिसतात। त्यामुळं या स्त्रीपासून लांब राहावं हा फार मोठा उपदेश हा हत्ती आपल्याला करतो। सैरभी नावाचे एक ऋषी होते, हजारो वर्ष तपश्चर्या केलेली, अत्यंत वृद्ध झालेले, शरीराची जी त्वचा आहे ती सगळी सुरकुतलेली आहे, केस पांढरे झालेले आहेत, डोळ्याला कमी दिसतंय, कानाला ऐकू येत नाही, पाठीमध्ये पूर्णपणे वाकलेले आहेत, असे सैरभी ऋषी इतकी वर्षाची तपश्चर्या आता फलद्रूप होणार आहे, परमेश्वर प्राप्ती होणार आहे, परमेश्वरी साक्षात्कार होणार आहे, अशा स्थितीत आलेले हे सैरभी ऋषी एक दिवस संध्याकाळी संध्या करण्याकरता म्हणून गंगेवर गेले। गंगेवर गेले, संध्या चालू आहे, अर्घ्यदान करण्याकरता म्हणून ते वाकले आणि त्यांनी गंगेच्या पाण्यात बघितलं की एक मासा आणि एक मासोळी मैथुन करतात। हे माशांचं मैथुन बघितल्यानंतर त्या सैरभी ऋषींना असं वाटलं की आपण पण हे करावं। तिथून परत आले, परंतु तपश्चर्येत मन लागना, कुठल्याही प्रकारचं ध्यान लागना, सैरभैर झाले, वृद्ध झालेले आहेत, तारुण्य नष्ट झालेलं आहे, परंतु मनामध्ये इच्छा आहे की हे सुख एकदा आपण घ्यावं। कशातही लक्ष लागत नाही, तपश्चर्या नष्ट झाली, ध्यान लागना, योग सामर्थ्यानं ध्यान लावायचा प्रयत्न केला परंतु चित्त स्थिर नाही आहे। ते तसेच राजाकडे आले आणि राजाला सांगितलं की राजेसाहेब लग्न करायचं। राजाला काय वाटलं की यांच्या शिष्याचं लग्न करायचं असेल, त्या शिष्याकरता हे माझ्याकडे आले असतील। त्यांनी राजाने विचारलं की कोण आहे मुलगा, कसा आहे, त्याला कशी मुलगी पाहिजे, माझ्या राज्यात असेल मुलगी तर मी त्याला देतो, लग्न करूया आपण। तेव्हा सैरभी ऋषी सांगतात की मीच मुलगा आहे, माझंच लग्न करायचं। राजा मनामध्ये विचार करतो की एवढे वृद्ध झालेले आहेत, वाकलेले आहेत, कमरेतनं ताठ उभारता येत नाही, शरीर सगळी गलितगात्र झालेले आहेत, इंद्रिय अधीन राहिलेली नाही आहेत, असे हे अतिवृद्ध झालेले सैरभी ऋषी आता यांना मुलगी कोण देणार, ह्यांचं लग्न कसं होणार? राजा विचारात पडला। राजा विचारतो की कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? तेव्हा सैरभी ऋषीने सांगितलं की तुझ्या 60 मुली आहेत, त्या 60 मुलींपैकी तू एक मुलगी मला दे, मला प्रपंच करायची इच्छा आहे। राजा परत विचारात पडला की राजकन्या आहे ती, हे सैरभी ऋषी इतके म्हातारे आहेत, कधी मृत्यू होईल सांगता येत नाही, आपण होऊन आपल्या मुलीला कसं काय पाण्यात ढकलायचं, ह्यांच्याबरोबर लग्न करून द्यायचं? राजा विचारात पडला। पण आता नाही म्हणावं तर एवढे हे अतितपस्वी शाप देतील, ही भीती आहे राजाला। राजानं मधला मार्ग काढला। राजा म्हणाला की या राजकन्या आहेत आणि आमच्याकडं राजकन्येनी स्वतः वर हुडकायचं आहे, आमच्याकडं स्वयंवर असतं, तो अधिकार आम्ही पूर्णपणे त्या मुलींना दिलेला आहे। जर माझ्या मुली तुम्हाला पसंत करतील, 60 पैकी जी मुलगी तुम्हाला पसंत करेल त्याबरोबर तुम्ही विवाह करा। राजानं मधला मार्ग काढला। राजा अंतःपुरात गेला, आपल्या सगळ्या मुलींना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला बघायला मुलगा आलेला आहे आणि तुम्ही सगळ्या तयार होऊन राजमहालामध्ये या। त्या सगळ्या गेल्या तयार व्हायला। राजा परत येऊन बघतो तर सैरभी ऋषी नाहीतच, त्यांच्याच आसनावर एक तरणा बांड राजकुमार बसलेला आहे, मंदिर पागुट डोक्यावर बांधलेला आहे, सुंदर
पोशाख केलेला आहे, अतिशय तरुण, त्या मिशा, तलवार, रूप बघितलं आणि त्यांनी राजाने त्यांना विचारलं की आता इथं सैरवी ऋषी होते ते कुठे गेले? तर त्यांनी सांगितलं की मीच आहे तो. आपल्या योग सामर्थ्यानं आपण तरुण झालेले आहेत. त्या 60 मुली त्या ठिकाणी आल्या आणि त्या 60च्या 60 मुलींनी या सैरवी ऋषींना पसंत केली. सैरवी ऋषींना 60 मुलींनी पसंत केल्याबरोबर राजानं 60 मुलींच्या बरोबर सैरवी ऋषींचा विवाह लावून दिला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की एवढ्या वर्षाची तपश्चर्या गेली ना हो. ज्या क्षणी तपश्चर्या पूर्ण होणार आहे, परमेश्वरी साक्षात्कार होणार आहे, आता जीवनाचं सार्थक होणार आहे, या जन्म मृत्यूच्या या परंपरेतून मुक्त होणार आहे आपण. परंतु एक क्षण त्या डोळ्याला त्या माशाचं मैथून दिसलं आणि संपूर्ण आयुष्याचं मात्र झालं. त्या 60 मुलींच्या बरोबर त्या सैरवी ऋषींनी प्रपंच केला, मुलं बाळ झाली, सगळी तपश्चर्या फोल. असं आपल्या जीवनामध्ये होऊ नये. ही जी कामवासना आहे, ही कामवासना आपल्या अधीन असावी. या कामवासनेवर आपण विजय मिळवावा. नाहीतर काय होणार आहे की इतर प्राण्यांच्यात आणि मनुष्य म्हणून आपल्यात काहीच फरक नाही. इतर प्राणी जसं वागतात तसंच जर आपण वागायला लागलो तर मनुष्य म्हणून आपला वेगळेपणा त्या ठिकाणी काय आहे? म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या हत्तीबद्दल बोलताना किती बोलले. तुम्ही मूळ दत्त महात्म्य काढून बघा 48व्या अध्यायात या हत्तीचं ज्ञान महाराज सांगतात की लाकडाच्या बाहुलीला पायानं सुद्धा स्पर्श करू नका. कारण ही इंद्रिय आहेत, ही इंद्रिय बलवान इंद्रिय ग्रामो ज्ञानीनामपि कर्षति. श्रीमद भागवत सांगतं की ज्ञानी जरी आपण असलो तरी सुद्धा ही इंद्रिय कधी घात करतील सांगता येत नाही. ही इंद्रिय अत्यंत बलवान आहे. कितीही आपण जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ती इंद्रिय आपल्या स्वाधीन होत नाही. या विषय सुखाच्या मागं पळणारी आपली सगळी इंद्रिय आहे. या इंद्रियांना अंतर्मुख करायचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. ती बहिर्मुख आहेत. बाहेरच्या या पंचभौतिक विषयामध्ये रममाण होणारी ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रियांना अंतर्मुख करून आत जो आत्माराम, आत्मस्वरूपामध्ये जो परमात्मा आत्मस्वरूपानं आपल्यामध्ये राहतो, तो आपल्याला कसा प्राप्त होईल याचा प्रयत्न मनुष्य जीवनामध्ये करावा. याकरता हा हत्ती आपल्याला फार मोठं ज्ञान देतो. याचा विचार आपण अजून थोडा करायचा आहे. परंतु आता थोडासा आपला वेळ संपल्यामुळं मला या ठिकाणी थांबावं लागतंय. परंतु या हत्तीकडून घेण्यासारखं खूप ज्ञान आहे. आपण थोडा त्याच्यावर विचार करत जाऊया. पुढच्या भागामध्ये अजून थोडा या हत्तीचा विचार करून मग 14वा जो गुरु आहे त्या 14व्या गुरुकडून भगवान दत्तात्रयांनी काय ज्ञान घेतलं त्याचा आपण विचार करूया. हा भाग जर आवडला असेल तर निश्चितपणानं मला कळवा, कमेंट करा. काही शंका असेल तर मला विचारा. तुम्ही ज्यावेळेला कमेंट करता किंवा फोन करून तुम्ही मला सांगता त्यावेळेला खूप बरं वाटतं. लोक ऐकतात, हे ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात, त्याचा एक प्रकारचा आनंद मला होतो. आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करा. दत्तभक्तांच्या पर्यंत जास्तीत जास्त लोकांना हे ज्ञान पोचवा. मी आता ह्या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. त्यावेळी या हत्तीचा थोडासा विचार करून मग आपण दत्तात्रयांचा जो 14वा गुरु आहे त्या 14व्या गुरुचा आपण विचार करूया. त्याच्याकडून दत्तात्रयांनी काय ज्ञान घेतलं त्याचा अभ्यास करूया, चिंतन करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.